फार वाटळ होईल तुझं, रागळगोळी होईल तुझी. बघ रडू नको. अगं असं धीर नको सोडू. एक डाव तरी आमच्या वाड्यावर चल की, आणि तुझा घाण पडलेला वाडा तुझा तूच सोडून घे. सावकार, सावकार जप्ती माग घ्या. मी पाया पडते, पदच बसते. सावकार जप्ती माग घ्या, जप्ती माग घ्या. हे मळ्याचं घाणखत आणि वाड्याचं देखील. हे मी फाडतो, पण मी मागितलेली किंमत वसूल झाल्यानंतर. शिवराम भाऊजी, काय झालं ते सावकाराला? सुनबाईच्या अब्रूवर खरा झाला. अरे कोकणा माझ्या पोरीला स्वतःच्या पोरीवाणी समजला, तिच्या आबरूवर उठला. म्हणून म्हणतो बायानो, महादेवाचं संकट हे तुमचं संकट समजा, आणि कसं बी करून सावकाराचं देणं तेवढं भाग. दादा दादा दादा, अरे मामामुळे आज मोठ्या संकटातून वाचलोय आपण. अरे तो सावकार आज धाकल्या वहिनीच्या आबरूवर उठला होता. विचारलं होतं तो? नाही, हरणाबाईच्या वाड्यावर जप्ती आलती म्हणून जा विचारायला हीच गेलते त्याच्या वाड्यावर. काय तुझ्या सावकारा, आता तुझी तर राहत नाही सर. काय मामा, मला अडवू नका. तुला थांब म्हणतोय नव, ये नव सूड घ्यायची. लोकांनीच बंदोबस्त केलाय त्याचा, आणि देवाच्या घरात विनायला वडा होईल त्याचा. पण आता तू कुराड उचलली असतं हो, चालीव पण तुम्हाला ती सुबंधाऱ्या घराच्या चौकटीवर. आणि घर एक कर बाबा, घर एक कर. प्रमोदिनी, आता आपण सगळे एक झालो. दादाला सांगूया. हो, माझ्या बाबांनी मोठ्या काकाचे पाय धरले आणि म्हणाले मी चुकलो. आणि आजी छोट्या काकाने मोठ्या काकाचे पाय धरले. आणि आजी आता आपण सगळे एक झालो. होय आजी, चुकलो म्हणले. होय आजी, आपण एक झालो. होय, आपण एक झालो. सगळे काका तुला न्यायला येणार आहे. आम्ही त्या देवळा पाठीमागे लागतो. सांगू नको कुणाला. चला रे. ऐकलं सा, तुमची
पोरं एक झाली. आता नाही भांडायची. मी सांगतो, आता नाही भांडायची. चांगली आहेत मग तुमची पोरं. उगीच तुम्हाला काहीतरी सांगितलं. चांगली आहेत मग तुमची पोरं. त्यासनी एक डाव माफी करा. त्यासनी एक डाव माफी करा. चांगली आहेत हो तुमची पोरं. चांगली आहे, चांगली आहे. तशी आम्ही आमची मांडी तुम्हाला उशी म्हणून दिली असती बर का. आम्ही तसं विचारलं बी पर तुमचं हो बी नाही नाही बी नाही. आम्ही रातभर विचार करत होतो. आमचा डोळ्याला डोळा नाही. हा म्हणलं मामानं मुकी मुलगी गळ्यात बांधली का काय. मुकी मुलगी चालेल बर का आम्हाला. हा पर या मुलीनं निदान सांगावं तरी की बाबा मी मुकी हाय म्हणून. बाबा आणि काका आले बरं का. आहे ए आहे आहे आमचं चुकलं बघ. आम्हास ते काय कळलंच नाही. आहे अगं रागव नकोस ग आमच्या. आजी अजून बोलत नाहीये का. रुसले. आहे आम्ही एक झालो. आता तिघांच्या तीन चुली असं नाही करणार. आहे अगं अगं समजा चौकटी पाडून टाकल्यात बघ. वय आहे आम्ही एक झालो आणि तुला न्यायला हवं. आपली आई गेली. काय झालं